तर कालच्या पावसामुळे राज्यातील अंदाजे 34,000 हेक्टरवरील शेती पिकाचं नुकसान झालंय। यंदा मे महिन्यात सरासरीच्या तब्बल 8 पट जास्त पाऊस पडलाय। प्रशासनाकडून नुकसानीच्या पंचनाम्याच्या सूचना देण्यात आल्या, तर ज्या भागात पेरणीयोग्य पाऊस झाला असेल आणि जमिनीला वापसा झाला असेल त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी मृगाची पेरणी करायला हरकत नाही, पण जास्त पाऊस झालेल्या भागात शेतकऱ्यांनी वापसा होईपर्यंत पेरणीसाठी थांबलेलं चांगलं राहील, असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलाय। जिथं जास्त पाऊस पडलाय तिथं शेतकऱ्याला थांबावं लागेल। जिथं अजून 80-100 मिलीमीटर पडला पाऊस नाही पडलेला त्या ठिकाणी म्हणजे थोडक्यात पुरेशी ओल असल्याशिवाय 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाला आणि जर जास्त झाला असेल तर वापसा आल्याशिवाय पेरणी करू नये, हे आपण शेतकऱ्यांना सल्ला देतो। नाही, मागच्या 7-8 दिवसामध्ये जे नुकसान झालं आहे ते क्युम्युलेटिव फिगर मी तुम्हाला सांगितलं 34,000 हेक्टर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।